मित्रमैत्रिणींनो नमस्कार. घनघोर या यूट्यूब चॅनलवर मी राधिका अश्विन अघोर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज खरं तर व्हिडिओ बनवण्याचा अशी काही योजना नव्हती, तयारीही नव्हती. मात्र जी घटना काल महाराष्ट्रात घडली ती रात्री मी वाचली आणि नंतर असं वाटलं की या घटनेबद्दल बोलणं अत्यंत आवश्यक आहे. अश्विन असता तर आज तो नक्की या घटनेबद्दल बोललाच असता. मी तर एक आई सुद्धा आहे, पत्रकार आहे, त्यासोबत मी आई सुद्धा आहे, त्याच्यामुळे माझी आणखी जबाबदारी आहे. मी याच्यावर बोललं पाहिजे असं वाटलं आणि म्हणून त्या अस्वस्थतेतून तुमच्या सगळ्यांशी संवाद साधावासा वाटला म्हणून मी इथे आली आहे. विषय कदाचित माझ्या या प्रस्तावनेवरून तुमच्या लक्षात आलेलाच असेल. मी आत्ता माझ्या हातात काही स्क्रिप्ट नाहीये, काहीही नाहीये. डोक्यात मनात जे काय आहे ते सगळं मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. तर पुणे जिल्हा भोर तालुका नसरापूर गाव या गावामध्ये जी भयानक घटना झाली, 3-3.5 वर्षाच्या एका छोट्याशा बाळावर अत्यंत अत्याचार करून त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. भयंकर गोष्ट झालेली आहे, भयानक गोष्ट घडलेली आहे आणि त्या घटनेकडे सगळ्यांनी गांभीर्याने बघायला हवं. तसं बघितलं जातही आहे. त्याच्याबद्दलचा जनक्षोभ, त्याबद्दलचा संताप, उद्विग्नता, त्याबद्दलचा राग आणि हतबलता सगळं नागरिक व्यक्त करतात आहे. काल त्याबद्दल आंदोलन सुद्धा झालं. कदाचित तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेलच, पण हे घटनेचे थोडेसे तपशील सांगते की छोटी मुलगी तिच्या आजी आजोबांकडे आली होती सुट्टीमध्ये उन्हाळ्याच्या आणि खेळायला गेलेल्या त्या बाळाला छोट्याशा कुठल्या तरी त्या घाणेरड्या भीमराव कांबळे नाव आहे आरोपीचं, त्यांनी वासरू दाखवतो असं म्हणून भुलवून नेलं आणि पुढची सगळी नको ती घटना घडली. अत्यंत हसत खेळत आनंदाने ही मुलगी तिथे गेली असेल आणि तिच्यासोबत असं काही घडावं की केवळ मुलगी म्हणून जन्माला येणं हाच तिने अपराध केला की काय असं तिच्या सगळ्या तिला वाटावं, तिच्या घरच्यांना वाटावं, अशा यातनांमधून त्या पोरीला जावं लागलं. आपल्या सगळ्यांसाठी ही लाजिरवाणी घटना आहे. आपल्या सगळ्यांना जबाबदार ठरवणारी, समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारीच ही घटना आहे. घटनेचे तपशील वाचताना एक जी गोष्ट मला जाणवली, नंतर लक्षात आली, ती अशी की हा जो विकृत माणूस आहे, नाही खरं माणूस नाही आहे, तो माणूस नाहीच आहे, तो पशुही नाहीये, कारण पशु असं करत नाही. पाशवी कृत्य वगैरे त्याला म्हणूच नये, कारण की पशूंच्या राज्यात असं होतच नाही. तर तो विकृत राक्षस आहे. त्या राक्षसाला याआधी सुद्धा 2दा अशी घटना त्यांनी केली, असे गुन्हे त्यांनी केलेले आहे आणि 2दा त्याला या गोष्टीसाठी अटक झालेली आहे आणि त्यानंतरही तो जामिनावर सुटला आणि ही तिसरी मुलगी त्याच्या या सगळ्या अत्याचाराला बळी पडली. याचा अर्थ ही त्याची टेंडन्सी आहे आणि त्यानंतर न्यायव्यवस्था आणि समाज आणि प्रशासन आणि आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. याचा धीटपणा, याचा माजोरडेपणा सुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा त्यांनी हे काम केलेलं आहे. तर आता प्रश्न हा उरतो, पर्टिक्युलरली या घटनेमध्ये जेव्हा मिसिंग कंप्लेंट झाली त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला, सीसीटीव्ही तपासले आणि सीसीटीव्ही तपासल्यावर या माणसासोबत ती मुलगी दिसली आणि त्यानंतर साधारण अर्ध्या 1 तासातच त्याला अटक झाली. तर ह्या सगळ्या घटनांमध्ये निदान आता प्रशासनाने पुष्कळ संवेदनशीलतेने आणि फास्ट काम केलंय, त्याला अटक केली आहे, कोठडी पण झालेली आहे. तर या सगळ्या घटना आता झालेल्या आहे. कदाचित त्याच्या आधी सुद्धा 2दा जी कंप्लेंट झाली असेल त्या कंप्लेंटमध्ये प्रशासनाने, पोलिसांनी काम करून त्याला अटक केली असेल. मात्र न्यायालयात एकतर ती केस नीट मांडली गेली नसेल किंवा जो कोणी न्यायाधीश असेल त्याचा सत्सद विवेक जागृत नसेल, म्हणून त्यांनी अशा माणसाला जामीन दिला. माझ्या दृष्टीने जामीन दिला हा सुद्धा मोठा गुन्हा आहे. अशा याच्यामध्ये ही जेव्हा विकृती 2दा झालेली दिसते तेव्हा त्या सगळ्या घटनेमध्ये जामीन कसा मिळतो, मी जर चुकत नसेल माझे तपशील, तर मला असं वाटतं की एका गुन्ह्यात त्याला ऍक्विट सुद्धा केलेलं आहे, विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये. आणि ही गोष्ट असते जी तुम्हाला हे दाखवून देत असते की अशा माणसांची हिंमत कशी वाढते, अशा माणसांना हा विश्वास कसा येतो की आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, न्यायव्यवस्था वगैरे आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आणि त्याची दुसरी बाजू संताप जो समाजामधनं आत्ता निघतो आहे, सोशल मीडियावर
आणखी कुठे जी माध्यमं मिळतात आहे तिथून लोक व्यक्त होतात आहे की त्याला या सगळ्या गोष्टी आम्हाला नको, आम्हाला फास्ट ट्रॅक नको, आम्हाला न्यायालय नको, आम्हाला काहीच नको, कारण की आम्हाला त्या माणसाला ताबडतोब जमावाच्या हाती द्या, त्या माणसाला मारा, ठोका, काहीही करा, असं जेव्हा समाज सांगतो आहे तर आता शांतपणे या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की असं करू शकत नाही आपण, असं कायद्याच्या ह्याच्यामध्ये आपण करू शकत नाही. पण कायदे खरं तर माणसांसाठी असतात ना, हा तर माणूसही नाहीये. आणि हा संताप का आहे ह्याचा शोध राज्यकर्त्यांनी आणि न्यायव्यवस्थेने घ्यावा, प्रशासनाने, राज्यकर्त्यांनी आणि न्यायव्यवस्थेने घ्यावा. यासाठी मी हा व्हिडिओ खरं तर करते. माझं म्हणणं आहे की हा संताप केवळ क्षणिक नाहीये. ह्या संतापामध्ये जेव्हा रात्रभर मी अस्वस्थ होऊन झोपू शकली नाही आणि मी विचार करत होती तेव्हा मला हे लक्षात आलं की एक आई म्हणून, जसा मी सुरुवातीला उल्लेख केला, एक आई म्हणून, समाजातली स्त्री म्हणून माझी ही उद्विग्नता आहे, माझी ही हतबलता आहे की उद्या कोणत्याही मुलीसोबत हे होऊ शकतं. ती मुलगी सुद्धा माझ्या मुलीसारखीच आहे. कोणत्याही मुलीसोबत, खेळायला गेलेल्या छोट्याशा मुलीसोबत हे होऊ शकतं. आणि प्रत्येक वेळी आम्हाला हे आश्वासन मिळणार आहे का की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवू, आम्ही आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा मागू, आम्ही अमुक करू तमुक करू? मिळते का ती मृत्यूदंडाची शिक्षा? मिळते? किती लोकांना मिळाली? काय डेटा आहे तुमच्याकडे? मान्य आहे मला की तुम्ही जमावाच्या हाती देऊ शकत नाही, तुम्ही त्याला दगडांनी ठेचून मारू शकत नाही, इच्छा तर खरं तीच आहे, पण ते करू शकत नाही. पण मग मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल याची गॅरंटी घेणार आहात कोणी? काय करायचं लोकांनी न्याय मागण्यासाठी? काय करायचं? त्यांनी आपली हतबलता फक्त सोशल मीडियावरून, युट्यूबवरून, इकडून तिकडून व्यक्त करायची? काय करायचं? कोण त्यांना न्याय देणार आहे? तुम्ही गॅरंटी घेणार? कोपर्डी कितीतरी बलात्काराच्या, कितीतरी अत्याचाराच्या घटना झालेल्या आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे निर्भया केस नंतर एकालाही फाशी झालेली नाही. कुठेतरी ती अडकलेली असते, ती न्यायव्यवस्थेत अडकलेली असते, राष्ट्रपतींकडे अडकली. त्यांना सगळे मानवाधिकार असतात, त्यांना सगळ्या फालतूच्या गोष्टी असतात आरोपींना, आणि वर्षानुवर्ष ते मायबाप वाट बघत थकून जातात ज्यांच्या मुलांच्या बाबतीत असं सगळं होतं. आहे तुमच्यापैकी कोणातरी मध्ये ही गॅरंटी घेण्याची हिंमत आहे का की मी गॅरंटी घेतो की मृत्यूदंड, ज्या न्यायव्यवस्थेने त्याला 2दा जामीन दिला त्या न्यायव्यवस्थेकडेच पुन्हा भीक मागायची की याला मृत्यूदंड द्या? काय गॅरंटी आहे की ती न्यायव्यवस्था हे करेल? लोकांच्या मनात संताप आहे तो याचा आहे की वर्षानुवर्ष जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आणि खरोखर आहे, ज्या वेळेला तुम्हाला आत्ता या क्षणी, आता त्या पोरीचं, आईचं आयुष्य तर नरक झालं, नरक. ती बाई बिचारी जन्मभर झोपू शकणार नाही. आपल्या मुलीच्या बाबतीत हे झालं या विचाराने. आणि आम्ही सुद्धा संताप व्यक्त करू, कदाचित आम्ही काही दिवस चिडू, हे करू, पाठपुरावा होईल, 1-2 महिने न्यायालयात केस जाईल आणि पुढे काही होणार नाही. याही माणसाला याही वेळी जामीन मिळेल आणि तो सुटेल. मग हे किती काळ असंच चालू राहायचं? लोकांचा संताप यातून आहे, कारण की तुमच्या समोर समाज, न्यायव्यवस्था आणि प्रशासन हे तिन्ही पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. पूर्णपणे. मी असं म्हणणार नाही, मी असं नाही म्हणणार की काहीच गोष्टी होत नाही, पण आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना, कायद्या आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जो विलंब असतो तो अक्षम्य असतो, अक्षम्य. जी न्यायव्यवस्था सडलेली आहे, फक्त त्यांना आणि होलिकाऊ करून ठेवलेलं आहे की त्यांना कोणी काही म्हणायचं नाही. त्यांना पुस्तकामध्ये कोणी करप्ट आणि हे म्हटलं, काय गॅरंटी आहे की पैसे न घेता त्याला जामीन कसा मिळाला असेल? जामीन काय गॅरंटी आहे? काय हे आहे? देऊ शकते न्यायव्यवस्था? न्यायव्यवस्थेला लाज आहे का नाही? त्यांना या सगळ्या गोष्टींची चाड आहे की नाही? त्यांना कळतं की नाही की आपण कोणत्या माणसाला मुकाट सोडलं? याची जबाबदारी ते घेतील, तो न्यायाधीश घेईल, तो विचार करेल की त्याच्या घरच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असताना त्यांनी हाच न्याय दिला असता. कोणत्या कायद्याच्या गोष्टी कशासाठी असतात? हे कायदे माणसांसाठी नसतात. माणसांनी या सगळ्या कायद्यांचं काय करायचं? या सगळ्या गोष्टी तुम्ही कागदोपत्री सांगणार आहे, डॉक्युमेंट सादर करा, अमुक करा तमुक करा. जेव्हा दिसतंय गुन्हा आहे, सगळं हे आहे, तुम्ही काय करणार आहे? राजकारणी काय करणार आहे? राजकारणी फक्त हे म्हणणार आहे की प्रश्न न्यायप्रविष्ट आहे, आम्ही प्रशासनाने व्यवस्थित काम केलंय. हो ठीक आहे, प्रशासनाने, पोलीस व्यवस्थेने त्याला अटक केली आहे आणि केलेलं आहे. पण राजकारण्यांनाही माहिती आहे, मुख्यमंत्र्यांनी काल जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनाही, त्यांच्याही मनात हे कुठेतरी माहिती आहे, खात्री आहे की न्यायव्यवस्था जी कोणती आहे ती याला न्याय देणार नाही, किंवा ती तेव्हा देईल. आत्ताच तो हरामखोर 65 वर्षांचा आहे
आणि जोपर्यंत त्याला न्याय मिळेल, त्या पोरीला न्याय मिळेल, जोपर्यंत त्याला शिक्षा मिळेल, तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त हाडं मसणात गेलेली असतील, तो न्याय नाही राहणार. कदाचित त्याला मनोविकृत म्हणून सिद्ध करतील. मग या सगळ्या याच्यात न्याय कुठे मिळेल? मुख्यमंत्र्यांना याची जाणीव आहे. हे आपण जे बोलतोय हे वेळ मारून देणं आहे, हे फक्त आता मीडियाला उत्तर देणं आहे, ह्याची मुख्यमंत्र्यांना सुद्धा जाणीव आहे. मुख्यमंत्र्यांमधला सतसत विवेक जागृत व्हावा. आणि मला ह्याची खात्री आहे की राजकारण्यांची इच्छा असेल तर त्यांना काहीही करता येतं. भारतामधल्या राजकारण्यांना काहीही करता येतं. रात्रीतून सरकार उलटून टाकता येतं, सगळं करता येतं. तर मग आता राजकारण्यांनी करावं. त्यांना काय करता येतं ते त्यांनी करावं. पण न्याय द्यावा. एकदा तरी दाखवावी धमक, एकदा तरी दाखवावा पुरुषार्थ की आमच्या 3.5 वर्षाच्या पोरीवर असा अन्याय करणाऱ्याला आम्ही काय करू शकतो, ही जरब दाखवावी. ही आणि न्याय व्यवस्था जिवंत आहे, न्याय जिवंत आहे. मला नको ही व्यवस्था. यातला हा प्रशासन व्यवस्था, न्याय व्यवस्था, यातला हा जो व्यवस्था नावाचा, सिस्टीम नावाचा सडलेला शब्द आहे ना, तो काढून टाका. तो नको, तो नको. न्याय द्या. देऊ शकणार आहात का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? तुमच्याकडे तुम्ही जेव्हा, मला कल्पना आहे की हे सगळं खूप इमोशनल मी बोलते आहे आणि असा इमोशनली विचार करून या सगळ्या गोष्टी होत नाही, मला कल्पना आहे. पण जेव्हा लाडक्या बहिणींना पैसे देण्याचं तुम्ही सुरू केलं होतं तेव्हा तुमचे भाऊ आहेत तोपर्यंत ही योजना राहील, अमुक तमुक, हा इमोशनल अपीलच तुम्ही केला होता. इमोशनल अपील करूनच तुम्ही मतदान. मग आता मी मतदार म्हणून तुमच्याकडे इमोशनल अपील करते, न्याय द्या. त्या पोरीला न्याय द्या. एक आई म्हणून मी अपील करते की त्या पोरीला न्याय द्या. ही सिस्टीम कधीतरी एक दिवस तरी नाट्यमयरित्या न्याय द्या. पण ही सिस्टीम एकदा तरी बदलू शकते, एखाद्या गोष्टीसाठी तरी बदलू शकते. हे दाखवा, तुमचा पुरुषार्थ दाखवा. नाही तर हे महागात पडेल. आता इथेच थांबते.